काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. वेळे काय गाणे, कोणे वेळे काय गाणे, कोणे वेळे काय गाणे. हे तो भगवंता मी नेणे, हे तो भगवंता मी नेणे, हे तो भगवंता मी नेणे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे. माझे गाणे पश्चिमेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. नामा म्हणे बा केशवा, नामा म्हणे बा केशवा, नामा म्हणे बा केशवा, नामा म्हणे बा केशवा. जन्मोजन्मी द्यावी सेवा, जन्मोजन्मी द्यावी सेवा. काळ देहासी आला
आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. आता 10वा समास देहांत निरूपणाचा आज बहुतेक आज आपला संपेल. गेल्या वेळे सुरुवात आपल्या होमवर्कनी कशी झाली की हे देहांत निरूपण म्हणजे एक शब्दाचा अर्थ तो समजतो आपल्याला, देह ठेवला देहांत निरूपण. पण रामदास स्वामींनी ह्या समासाची सुरुवात फारच वेगळेपणाने केली, आक्रमकपणे, की म्हणले अरे तुला आठवते का काही सांगितलंय ते, नाना निरूपणे पुराणे संत संगे निरूपणी. तर याच्यावर आपण गेल्या वेळे हे होमवर्क आपण तुमच्या सगळ्यांनी विचार तुम्ही पाठवलेत ते आपण बघितले. पण त्याचा सार आपण कसं काढलं की तुम्ही जे रेफरन्सेस दिलेत ते तर योग्यच होते, पण त्याच्यात आणखीन पुढे म्हणजे कसं एक असतो शब्दार्थ, एक असतो वाक्यार्थ, मग दुसरा असतो ध्वनीत अर्थ. म्हणजे ते आपण आपल्या आचरणात काय आणायचं ते स्वामींनी सांगितल्याप्रमाणे. तर आपलं त्याचा सार काय आपण काढलं की रामदास स्वामी आपल्याला विचारत आहेत, हे अनेक निरूपण मी जी आधी सांगितली त्याचं सार काय की तू साधक बनलास का. आणि नुसतं पार्ट टाइम नाही बरं, तर साधक हे माझं मूलभूत व्यक्तिमत्व म्हणजे प्रायमरी आयडेंटिफिकेशन झालंय का माझं. तर ते व्हायला पाहिजे, म्हणजे मी कायम साधकच. ते असं असताना काही जण शिक्षक असतात शाळेमध्ये, मग ते घरी आल्यावर ते घरचे लोक त्यांना सांगतात, हो तर तुम्ही शिक्षक आहात ते शाळेत आहात, इथे घरी आल्यावर पण असं नका समजू की आम्ही शिक्षकच आहे, सारखं शिकवता तुम्ही. त्याचं प्रायमरी आयडेंटिफिकेशन आपलं काय पाहिजे, साधक म्हणून पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडतील त्या भगवंतानी माझी साधना पक्की करण्यासाठी आणलेले आहे. आता हेच तर साधना आहे की नाही, की आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी भगवंताचा हात बघायचा. तर हे बनलंय का माझं. मग त्या दृष्टीनं आपण हे बघितलं. आता पुढे बघ, या पुढच्या मोबाईलमध्ये हे पण गेल्या वेळी बघितलं की देहांत निरूपणाबद्दल रूढी अर्थ पण आहेत की नाही, की आपण असं म्हणतो की तीर्थक्षेत्रात ज्यांनी देह ठेवला, काशीला त्या पुण्यक्षेत्रामध्ये तो पावन झाला. तर इथं आपण रामदास स्वामींची व्याख्याच वेगळी आहे. ते म्हणतात तीर्थ हे जिओग्राफिकल लोकेशन, ती शहर म्हणून पवित्र नाहीये, साधू तिथे राहतात ना, त्या साधूंमुळे ते पुण्यक्षेत्राची महती आहे.
आणि साधून येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे. आणि याला आधार आपण बघितला नारद भक्ती सूत्रामध्ये, की तीर्थी कुर्वंते तीर्थ, म्हणजे तीर्थामध्ये जे राहतात ते त्याला तीर्थ पण आणतात. आणखी काय बघितलं गेल्या वेळे, की हे चित्त चैतन्य मिळाले, हे तीर्थामध्ये राहून आपल्याला समाधान जे पाहिजे ते कसं मिळणार आहे, तर साधकाचे जे चित्त आहे ना, चित्त म्हणजे आपण गेल्या वेळेला बघितलं की आपल्या सगळ्या मेमरीजचा साठा, सगळ्या मेमरीज आहेत ना, पूजेला बसल्यावर बघा किती किती पाठीमागचं उगीच आठवतं, काही संबंध नाही. त्या सगळ्या आपल्या आठवणी विराम पावल्या पाहिजेत, त्यांच्यातलं शून्यत्व पटलं पाहिजे, फोल आहेत त्या. आणि मग जे नुसतं चित्त आपलं जे आहे ना, ते चैतन्यामध्ये मिळाल्यावर जे पूर्ण समाधान मिळतं, तिथे आपल्याला रामदास स्वामींना न्यायचंय. आणि याचा एक रेफरन्स आज आपण पुढे बघणार आहोत. रामदास स्वामी म्हणणार आहेत ते चित्त चैतन्य मिळालेचा. आणखी हे तीर्थक्षेत्राचं झालं. आणखीन काय आपले रूढी अर्थ आहेत, की उत्तरायणामध्ये, दक्षिणायनामध्ये मृत्यू झाला तर, दक्षिणायनामध्ये झाला तर स्वर्गात पोचतो, किंवा उत्तरायण सगळ्यात बेस्ट, किंवा शुक्ल पक्षात झाला पाहिजे, एकादशीला झाला पाहिजे. तर रामदास स्वामी ह्या रूढी अर्थावरती खोट आहे असं नाही म्हणत, ही क्रममुक्ती आहे, क्रमाक्रमाने. म्हणजे काय तर बघा, एक म्हणजे क्रम कसा आहे बघ, की मनुष्य योनीमध्ये जाऊन जे पशुवत काम करतात, निषिद्ध का, ते तर पुढच्या जन्मी देह ठेवल्यावरती त्यांनी जरी एकादशीला देह ठेवला, समजा कुठला गुन्हेगार, अट्टल गुन्हेगार, त्यांनी अनेक अनेक गुन्हे केले आहेत, तो एकादशीला गेला तर तरी त्या निषिद्ध कर्मामुळे ते पशु योनीलाच जाते. म्हणजे या पशूंना निषिद्ध कर्म असं नाहीये. समजा कुठली मांजर आहे आणि तिनं उंदीर मारून आणला, तर आपण म्हणू अरे उंदीर मारला, पाप लागेल, अहिंसा परमो धर्म. तर पशु योनीत निषिद्ध कर्म असं काही नसतं. पण माणसाने जर निषिद्ध कर्म केलं तर आपला धर्म असं सांगतो की तो पुढच्या जन्मी पशु योनीत जाईल. मग याची पुढची पायरी कुठली, की मी लौकिक कर्मावरती माझा भर आहे, निषिद्ध कर्म ही मुळीच करत नाही, बस इतक्यावरच माझं आहे. तर आता अशी पाळी आलेली आहे की एवढं केलं तरी खूप आहे असं म्हणायचं. तर मग ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही मनुष्य योनीत राहा, रामदास स्वामी म्हणतात. पण ह्याच्या पुढची पायरी की कर्मप्रधान आहे, पण मी उपासनाही करतो. मग ह्याला त्यांनी रेफरन्स गेल्या वेळी आपण बघितला गीतेच्या 8व्या अध्यायातला, की हे जर दक्षिणायनामध्ये षण्मासामध्ये तर म्हणजे चांद्र लोकात जातात, म्हणजे काय ते स्वर्ग लोकात, पितृलोकात जातात. पण आता बघा, पितृलोकात स्वर्गामध्ये पण किती भोग आपण ऐकतोच की नाही, तीच तर कल्पना असते की नाही आपली स्वर्गाची. ते इंद्रसभा, मयसभा असते, रंभा नर्तकी डान्स करत असतात. तर ते भोग कुठे, ते पुण्य संपलं की पुन्हा खाली येणार. मग ते रामदास स्वामी म्हणतात आणखीन एक वरची पायरी आहे, की उपासना करून मला ब्रह्मलोकाला जायचंय. तर ते म्हणले की हे उत्तरायणामध्ये ज्यांनी केलं ते म्हणले ब्रह्मलोक, म्हणजे ब्रह्मलोक पण एक डेस्टिनेशन आहे, तिथे त्यांचा वास असतो. आणि हे ब्रह्मपद जेव्हा संपतं, किती अनेक लाख युग गेली की मग त्यानंतर ते परमात्म्यामध्ये लीन पावतात, त्या ब्रह्माबरोबर. ही सूर्य उपासना झाली. पण रामदास स्वामींना आपल्याला ज्ञानी बनवायचं, म्हणजे असं की हा सगळ्याच्या पलीकडे आहे. मला ब्रह्मलोकात पण नाही जायचं, स्वर्गात पण नाही जायचं, निषिद्ध कर्म करण्याचा प्रश्नच येत नाही. मला फक्त भगवंतासाठी भगवंत पाहिजे, याला काही अपेक्षा न ठेवता. याला रामदास स्वामी ज्ञानी म्हणताय. तर म्हणणं असा ज्ञानी मनुष्य जिवंत असतानाच त्याची काही अपेक्षा नसते. तो लोकांच्या दृष्टीनं तो मेलेलाच असतो, कारण त्याला काही स्वतःचा स्वार्थ काहीच नसतो. असं ज्ञानी आपल्याला रामदास स्वामींना बनवायचं आहे. मग ह्या दृष्टीनं आपण पुढे काय बघितलं, की स्वामींनी असं सांगितलं आपल्याला, की असा मनुष्य सद्गुरूला अगदी प्रिय अंकित साधक ठरतो. कसा, त्यांनी केलाच करावा विवेक, विवेक केल्या तर्क फुटे निरूपणी. हे आपण ह्याचा अर्थ कसा लावला, ही पण उभी आज आपण बघणार आहोत पुन्हा. पण ह्याचा आपण अर्थ असा लावला की हाऊ टू थिंक. मग ह्या दृष्टीनं आपण एक सुफी संत तपस्वी हया याची एक गोष्ट बघितली, आणि एक दुसरी
प्रवचन की मनन करायचं, ही ही गोष्ट बघितली. हे आठवत असेल तुम्हाला ही गोष्ट, की आठवते आहे ना, की त्या तपस्वीच्या भावा तो हया होता, त्याचा भाऊ कसा म्हणला? त्याने तर सगळं चांगलंच मागितलं त्याला. पण हया म्हणला, "अरे तू एवढ्यावरच का थांबतो? व्हाय आर यू अंडर अचिव्हर?" तर म्हणले, "ती पवित्र ठिकाणी देह ठेवण्याची अभिलाषा बाळगण्यापेक्षा तू स्वतःचं जर मन अंतर्बाह्य पवित्र केलं." आज एका साधकांनी पाठवलंय बघा, की ते त्यांनी त्यांचं ध्येय सांगितलंय. मन शुद्ध करायचं. हां. आपण ते होमवर्क बघणार आहोत ना आत्म-मन संवादामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं ध्येय त्याच्या मनाने असं उत्तर दिलंय आत्म्याला, की मला माझं मन शुद्ध करायचं. तर तेच तपस्वी हयहयाने सांगितलं, की तू जर मन तुझं अंतर्बाह्य स्वच्छ केलंस, पवित्र केलंस आणि कोणी नोकर पाहिजे होता त्याला माझी सगळी सोय बघणारा. ते म्हणले त्यापेक्षा तूच जर भगवंताचा नोकर झाला असतास, तर भगवंत तुझ्यावर प्रसन्न झाला असता तत्क्षणी. मग भगवंत मरासाठी त्यासाठी मरायची वाट कशाला बघायला पाहिजे? अशा वरच्या लेवलवर त्या हयहयानी नेलं. तसंच हे प्रवचन की मनन ही गोष्ट आपण बघितली, की ते साधक कशी चर्चा करत होते, की घरी बसून जायचा वेळ वाचवून घरी मेडिटेशन करायचं का प्रवचन ऐकायचं? ते संत म्हणले तुम्ही दोघे चुकीचे आहात. आपण डिटेलमध्ये ती चर्चा आपण गेल्या वेळी बघितली. तर याचा अर्थ आपण असं म्हणलं, की हाऊ टू थिंक, की कसा विचार करायचा हे आपल्याला रामदास स्वामी शिकवत आहेत. त्याचा एक तर्कफुटे निरूपणी संत संगतीमध्ये हे शिकायला मिळतं. ते आज रामदास स्वामी आपल्याला आणखी सांगणार आहेत. म्हणले हेची साधकाशी निरवणे. निरवणे म्हणजे आय एम कॉशनिंग यू, की अद्वैत प्रांजळ निरूपण. जे अद्वैत वेदांताचे निरूपण आहे, शुद्ध वेदांत ज्ञान, ते त्याने तुम्हाला तुमचेही समाधान, त्यांनी काय होतं, त्यांनी आपल्याला समाधान बाणे साधूच आहे. साधूंना जे समाधान आहे तेच तुम्हाला मिळतं. पण म्हणे हे मी कॉशन देतो, की अद्वैत ज्ञान वेगळं आणि संत वेगळे असं नाही आहे. इथं बघा या ओबीमध्ये त्यांनी निर्गुण ज्ञानाचा आणि सगुण संतांचा किती सुंदर मिलाफ घातलाय. की हे असं आहे. म्हणले जो संतासी शरण गेला, तो संतची होऊन ठेला, इतर जना उपयोगा आला कृपाळूपणे. मग आता संत झाल्यावर जे असं म्हणतात ना, मुक्ती मुक्ती पाहिजे असं जे असते की नाही, की सूर्य लोकात स्वर्ग लोकात, म्हणजे त्यांना विचारलं ना की तुम्हाला का मुक्ती पाहिजे? हा म्हणजे म्हणले काही व्यवहाराची कटकट नको, काही काम करायला नको, नुसतं मग मजा करायची. तर रामदास स्वामी म्हणतात तसं नाही बरं. तुम्ही संत झाल्यावर संतांचं आपणूनच काय करतात ते इतर जना उपयोगा आला कृपाळूपणे. तो स्वतःच संत बनतो. आणि ह्याच्यावरती बघा आज आपला 7वा दशक संपेल. मग आता पुढचा 8वा ज्ञानदशक संपल्यावर ना समर्थांनी असे प्रॅक्टिकल टिप्स असणारे दशक घेतलेले. त्याच्यामध्ये त्यांनी महंतांना पण उपदेश केला. त्यांनी कसं सांगितलंय महंतांना, ते म्हणले महंते महंत, त्याचं बीज इथे आहे या साधनेमध्ये. या कारण साधकच मग संत झाला, महंत झाला. मग त्यांनी करावं काय? तर म्हणले महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे. जसं काय ते मडकं भरतात ज्ञानाने, तसं म्हणले महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे देशोदेशी. आता बघा पूज्य गुरुदेवांनी हेच केलं की नाही. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे देशोदेशी. तर इथे हेच जे समष्टीमध्ये सांगितलं ग्लोबल लेवलवर, तेच आपल्याला इथे वैयक्तिक उपदेश देतात. ते म्हणतात जो संताची शरण गेला, शरण मात्र जायला पाहिजे, तो संतच होतो. त्याचं समाधान साधू सारखंच मिळतं त्याला. ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान, सत्संगा परते साधन आणिक नाही. आता बघा इथे ज्ञान म्हणतात ना, तर आपण काय समजतो, संस्कृत शिकलो, विभक्ती प्रत्यय सगळं कळलं, अमुक उपनिषद वाचली, ती प्रकरण ग्रंथ वाचले म्हणजे ज्ञान. आणि इथं तर रामदास साहेब म्हणतात संत संगे ज्ञान होतं. ते कसं काय हे ज्ञान होतं, म्हणजे काय होतं? कारण आपण ज्ञान होतं म्हणजे काय होतं याचा एक निकष क्वालिफाईंग काय बघितलं, की साधक हे माझं
प्रायमरी व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की संत संगे ज्ञान कसं. बघा, तुम्ही तुमच्याकडे बरेच जण चिन्मय मिशन मध्ये परिचित आहेत, तर आता मी नाव सांगत नाही, पण त्या सेंटरला असं झालं, बऱ्याच वर्षापूर्वीची आठवण आहे की गुरुदेवांनी जे काही ब्रह्मचारी संत तिथे अपॉइंट केले ना, ते म्हणले हे ना काय पाठवलं, हे नको, हा असं नको, हे गृहस्थ संत नको, आम्हाला रिनाउन्शिएट मंक पाहिजे. मग ते ब्रह्मचारी पाठवलं, म्हणले नाही हा नको, हा असाच आहे तसाच आहे. आता ते गुरुदेव म्हणले आता बघा, आता हा पाठवतो आहे, मग तेव्हा जर नाही तुम्हाला आवडला तर माझ्याकडे आणि कोणी नाही आहे. मग त्यांनी पाठवलंय. आता आधीचे विद्वान होते काय काय होते, तर ते दरवेळेस त्यांच्या प्रेसिडेंटनीच मला सांगितलं. ते म्हणले आम्हाला असं वाटलं की नवीन पाठवलं की असं वाटायचं की आधीचे चांगले होते. आता असं आपली भेदबुद्धी आपण जी बाहेर करतो तीच इथे पण. हा, तर ते तिसरं तर गुरुदेवांनी बजावून पाठवलं होतं. त्यांना काही जास्ती त्यांचं प्रोनाउन्सिएशन समजेना, काही आता काय करायचं ते एप्रिल मे मध्ये आले, मग ते लोकांना कळेना काय म्हणतात ते बोलतात ते. तर मला ते संत संगे काय ज्ञान कसं होतं ते सांगतोय. हा, त्या प्रेसिडेंट म्हणले, त्यांनी सांगितलं त्यांची कसं बघा, ते सुद्धा कधी प्रामाणिक होते. म्हणले एकदा आता गेल्या वेळेस टाइम बदल झाला की नाही, नोव्हेंबर मध्ये गेल्या आठवड्यामध्ये, तर म्हणले गेल्या म्हणे नोव्हेंबरला मी गेलो, हो त्या सेंटरचा आता जवळजवळ 700-800 सभासद बसतील एवढा मोठा हॉल आहे. तर म्हणले मी गेलो तर स्वामीजी म्हणले एकटेच प्रवचन करत होते एवढ्या मोठ्या हॉलमध्ये. म्हणजे अरे आज काय झालं स्वामींना. तर म्हणजे मी गेलो, म्हणले स्वामीजी, म्हणजे काय, म्हणे हो तर कोणी नाहीये हॉलमध्ये तुम्ही प्रवचन करताय. म्हणजे का, म्हणे आपलं 11 वाजता प्रवचन असतं आज. मग तसं म्हणे बघ, म्हणे 11:15 झाले. म्हणजे नाही स्वामीजी 10:15 झाले, वेळ बदलली आहे. वेळ बदलली आहे, त्यांना तेही माहित नव्हतं म्हणजे काय. अरे म्हणले, मग म्हणे मी काय करू. नाही म्हणले तुम्ही आता 1 तासाने या, मग तोवर सगळेजण येतील आज. हो का, म्हणले बर. म्हणले ते पुस्तक उचलून गेले. तर प्रेसिडेंट सांगत होते, म्हणजे त्यांना काही राग नाही आला, काही नाही आला की असं काही नाही सांगितलं. आणि नंतर अनेक आठवडे महिने लोटले, कधी त्यांनी म्हणे उल्लेख नाही केला. बघा, हे अमानित्व जे गीतेमधले मला श्लोक पाठ असतील, अमानित्वम अधंबित्वम, म्हणतात ते पुस्तक वाचून काय कळणार हो. ते प्रेसिडेंट सांगत होते, माझे तत्क्षणी म्हणजे डोळे उघडले की हे ज्ञान नव्हे, ते विवेक चूडामणी मधला अमुक श्लोक अमुक आहे हे त्यांना कदाचित सांगता नाही येणार, पण त्यांनी त्यांचं स्वतः व्यक्तिमत्व इतकं मोहाच्या पलीकडे, मानाच्या पलीकडे नेलेलं आहे, आणि त्यांचं समाधान कधी भंगलं नाही. हे संत संगतीने मिळत. आणि ते सुद्धा कसे बघा प्रामाणिक. ते म्हणले माझे डोळेच उघडले. बापरे. तर डोळे उघडे ठेवायचं काम आपले समज गैरसमज दूर करायचं काम सत्संगात आपोआप होतं या ना त्या निमित्ताने. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून म्हणले सत्संगा परते साधन आणिक नाही. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे विचारे. तर बघा इथे सुद्धा किती रामदास स्वामी हे ना ह्या ओव्या लोडेड आहे. या 2 दर्शन, सगुण दर्शन आणि अद्वैत ज्ञान एका ओवीत त्यांनी एकत्र आण की गुरुभजनाचे. आता इथं भजन म्हणजे फक्त आपण जे भजन म्हणतो झांजा घेऊन ते नाही बरं. भज शब्दाचे पुष्कळ अर्थ आहे. सेवा, भज सेवायाम असा पण अर्थ आहे. भज म्हणजे जोडणे, भज म्हणजे खूप भज शब्दाचे पुष्कळ अर्थ आहे. निरूपणा, मग ज्ञानाने निरूपणाचे विचारे क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे. या दोन्ही यांनी मी काय केलं पाहिजे, तर माझी क्रिया शुद्ध आणि पद पाहिजे. पण इथं रामदास स्वामींनी अशी चपकल एक मेख घातलेली आहे की त्यांनी जे निर्धार एक क्रियापद आहे ना, ते असं घातलंय की निर्धार दोन्हीचा होऊ शकतो. क्रिया कुठली करायची त्याचा होऊ शकतो, किंवा पद कुठलं पाहिजे त्याचा पण, कसा पण तो आपण अर्थ लावू शकतो. तर आता आपण असं करू, आपण एक काय म्हणतात ते
स्पॉट परीक्षा घ्यायची काय, सरप्राईज टेस्ट. हा, एकच प्रश्न आहे, आता जास्ती त्रास देणार नाही यावेळी, एकच प्रश्न आहे. हा, तर आपण एक एक सरप्राईज टेस्ट घेऊ. हा, की हे जे आपण म्हटलं की निर्धार, तर निश्चय कुठला व्हायला पाहिजे, की जे माझं जे ध्येय आहे, साध्य वस्तू, मग काही असेल की त्याचा निश्चय आधी व्हायला पाहिजे, की मी ते जे क्रिया करायची साधना, त्याचा निश्चय आधी व्हायला पाहिजे, कुठला निश्चय आधी व्हायला पाहिजे. तर बघा, सगळ्यांनी हे अनॉनिमस मत आहे, कोणाला कळणार नाही की कोणी कुठलं मत दिलं. तर कृपया सगळ्यांनी मत द्या. आणि बघा, आणखीन मी 10 सेकंद थांबतो, पण अरे मी चूक झाली माझी आज. मी तिसरा पर्याय जो आपण नेहमी ठेवतो तो ठेवला नाही. काय होता माहित नाही. हा, मग सगळे उत्तर देतात. पण तुम्ही द्या सगळे. तुम्ही विचार करायमध्ये तुम्हाला एक मी विनोद सांगतो याच्यावरती, काय ठरवायचं त्याचं. हा, तर एक संत सांगत होते, त्यांचे आश्रम शाळा आहेत, मग तिथे काही टेक्निकल स्कूल पण आहेत, मग तिथे ते सुतारकाम अमुक असं ते सगळं शिकवतात. तर ते एका ठिकाणी गेले होते, तिथले म्हणले, स्वामीजी आमची कार्यशाळा वर्कशॉप बघायचं आहे का, मुलं काम करतात. हा हा म्हणले, चला. तर गेले ते. मग ते सीधे सुतारकाम मुलं काम करत होती. तर मुलं काय आपल्यासारखेच असतात काय. तर मुलाला विचारलं, काय रे, काय बनवतोयस तू. त्यांनी दाखवलं. म्हणे काय आहे, म्हणे हँडल आहे, हँडल. म्हणे कसलं हँडल, कशाला बसवणार. नाही म्हणे, ते अजून ठरवलं नाही, पण हँडल बनवलंय, जे पण काही बनवेन त्याला हँडल तर लागेलच ना म्हणे. आता आपण हसलो तर खरी, पण आपलं तसं नाही होतं का मग बरं. आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला पद ते आपलं पक्क झालं पाहिजे. तर बघा, करा तुम्ही मत. अजून सगळ्यांनी नाही केलं मत, का नाही मत करत माहिती. ठीक आहे, असू द्या, ठीक आहे. मग पोल थांबवतो मी. आता आपण ते मुलांना तर हसलो, पण आपलं असं होणार नाही बरं का, असं अशा आशा धरूया. हा, तर एंड करतो. मग मी शेअर पण करतो. मग तुमच्यापैकी कोणाला जर स्क्रीनशॉट घेऊन पाठवता आला तर मग आपण तो समरी मध्ये आपण शेअर करू. तर याचं उत्तर बघा असं आहे, की एक उदाहरण देत, की आपल्याला समजा व्हेकेशनला जायचंय. आनंद, आता आजकाल आनंदाचे डेफिनेशन म्हणजे असं कुठे व्हेकेशनला जा, इकडे जा, तिकडे जा. तर ते कुठे जायचं ठरल्यावरती मग आपण म्हणतो की नाही, की समजा फ्लोरिडाला जायचंय, मग आपण ठरवतो ना, का ड्राईव्ह करून जायचं, का फ्लाय करून जायचं, का कसं जायचं. तसं मला काय बनायचं आहे ते आधी मुख्य ठरलं पाहिजे. मग मग त्याच्यानुसार मग मग माझ्याकडे संपत्ती किती, संपत्ती म्हणजे पैसे नाही बरं, माझी साधनाची संपत्ती किती आहे, त्याप्रमाणे मी कुठलं साधन करायचं. आता मला सकाळी उठल्यावर बेड टी लागत असेल तर मी कुठे जाणार, आश्रमात काय मेडिटेशन करतो, आपलं मी घरी राहून प्रार्थना केलेली बरी. हा, तर अशी आपली किती साधन संपत्ती आहे, त्यानुसार आपण आधी अधिक साध्य काय ते ठरवलं पाहिजे. आणि मग उपासना काय करायची ते ठरव, असं रामदास स्वामींचं मत आहे. बघा, तुम्हाला पटलेल का नाही माहित नाही मला, पण इथे क्रियाशुद्ध निर्धार आहे पद, की हा निर्धार कसला कसला करायचा. हा निर्धार तर हा क्रियाशुद्ध तर पाहिजे, जे पण काही करू त्याला पाहिजेच, पण मला कुठलं पद मिळवायचं. ते ते पद म्हणजे असं स्टेटस असं नाही, पण तिथे मला जे अचीव करायचंय ते निश्चित झालं पाहिजे. म्हणून बघा, कॉलेजमध्ये लोक जातात, काय रे तुझा मेजर ठरला का. मी अजून ठरला नाहीये मेजर माझा. मग आता किती वर्ष जातात कुणा जडे व्हाशी, पण जातात खरी. काही जणांची, सगळ्यांची नाही जात. मग आता ही जी पुढची जी उभी आहे ना, ती लाख मुलाची आहे. असं एकदा झालं, पद काय पाहिजे ठरलं, क्रिया शुद्ध झाली, मग रामदास स्वामी म्हणतात, परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरुचे भजन, सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे. आहा, तर हे परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरुचे भजन, सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे. हे अकस्मात बाणे म्हणजे काय, आणि सद्गुरूचे भजन म्हणजे पुन्हा फक्त
गाणं अभंग म्हणणं असं नाही, त्यांची सेवा करणं. आणि जे अकस्मात बाणतं, तर काही वेळे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कसं चुकीचं पण असू शकतंय समाधान बाण. म्हणजे काय होतं, सद्गुरूंची सेवा तर करतो, आणि असं हा आता सगळं जमलं मला, मग ठीक आहे. पण ते गुरूंनाच कळतं की हा किती खरं सांग, किती खरं याचा आत बाहेर काय आहे. हा, तर अकस्मात बाणे ते कसं होतं खरं ज्ञान. एक उदाहरण आहे बघा, आपण मगाशी कसं बघितलं, ज्ञान म्हणजे वक्तृत्व, फर्ड व्यक्तिमत्व, छान बोलता येणं म्हणजे ज्ञान नाही. हे ज्ञान वेगळं आहे परमार्थाचं. तसं बघा, आज आणखीन एक सो टू स्पीक अशिक्षित संतांचं उदाहरण देतो. क्षमा करा मी शब्द वापरला अशिक्षित, पण एक गाडगे बुवा होते ना, आता लौकिक अर्थाने तिसरीच शाळा सोडली त्यांनी. त्यांची भाषा सुद्धा तुम्ही त्यांचं एक रेकॉर्डेड कीर्तन सुद्धा आहे बघा, ते वऱ्हाडी भाषेत बोलत ते. तर ते संत पदवीला पोहोचले. लोक त्यांच्यावर पैशाचा वर्षाव केला लोकांनी त्यांच्यावर, की आमच्यासाठी धर्मशाळा बांधा, आमच्यासाठी असं करा. मग ते आता हे बघा, ही किती 1939 सालची आठवण असेल, त्या साधकांनी लिहून ठेवले बरं, की त्यांना अकस्मात कसं झालं सद्गुरु भजनानी. ते ते पंढरपूरला धर्मशाळा बांधायची म्हणून त्यांच्याकडे पैसे आहे. मग ते पैसे घेऊन हिंडायचे, त्याच्याऐवजी ते काय, ते त्या काळी हुंडी असे सावकाराची, मग ती हुंडी वटवायची. तर ते म्हैसूर संस्थानामध्ये सागवान लाकडं बघायसाठी काय लंगोटी आणि गळ्यामध्ये एक पिशवी, त्या पिशवीत ही हुंडी ₹1,00,000ची. तर त्या काळी ₹1,00,000 म्हणजे पुष्कळ पैसे होते. मग ते झालं, लाकडाचा सौदा ठरला. मग त्यांच्याबरोबर हे त्यांचे जे होते सेक्रेटरी म्हणा, जे काही होते, मोठे मोठे आसामी होती ती, पण यांच्या सेवेत होती. त्यांना सांगितलं, ही हुंडी घे, तू मुंबईला त्या सावकाराकडे जा आणि ते वटवून घे, ते पैसे घे. आणि ते म्हणले पॅसेंजरनी जायचं. त्यांचा फार कटाक्ष असेल, मॅनेजमेंट स्किल गाडगे महाराजांची अगाध होती. तर ते म्हणले ते पॅसेंजरनी जायचं, पैसे लोकांचे पैसे तर फार काटेकोरपणे खर्च करायचे गाडगे महाराज. तर म्हणले पॅसेंजरनी जायचं, अनरिझर्व डब्यात बसायचं, सगळं कमीत कमी खर्च, आणि म्हणे रात्री झोपू नको बरं. आता हे कुठे होते, कर्नाटकामध्ये हुबळीच्या खाली. तर पॅसेंजरनी बराच रात्रभर पॅसेंजर वेळ लागायचा. तर म्हणजे झोपायचं नाही, खबरदार राहायचं, ते हुंडी पैसे व्यवस्थित करायचे. हो हो म्हणले महाराज, भगवंत रक्षणारा आहे, आता काही काळजी नाही म्हणले, जातो. गेले. ते त्यांनी लिहिलंय त्यांच्या आठवणीमध्ये, तर हुबळीहून गाडी पुण्याला येईपर्यंत पाऊण वाज. तर इतकी झोप आली म्हणे पुण्याला गाडी, तर म्हणजे त्यांचा झोपलो मी, डोळा लागला. तर गर्दी नव्हती पॅसेंजरला, बाकड्यावरती झोपले. तर डोळा लागला, तर म्हणे लागलाच डोळा, एकदम म्हणे खडबडून जाग आली. तर म्हणे कल्याण स्टेशन आलो, मुंबई जवळ आली. 6 तास 7 तास झोप लागली. आणि बघतो तो काय, माझ्या पायाशी गाडगे महाराज बसले. अरे बापरे, मी इतका शरमलो. म्हटलं, म्हणे काहीतरी आता बोलायचं, सबब म्हणजे काहीतरी समर्थन करायचं ना, डिफेन्स. म्हणले महाराजांना म्हटलं, नाही नाही म्हणे, जरा डोळा लागला माझा. ते म्हणले गाडगे महाराज मला म्हणले, म्हणे तुमचा डोळा इतकुसा असला झोप कशी असेल म्हणे तुमची. तुमचा डोळा लागणं असं असतं, तुमची झोप कशी असेल. ते म्हणे भले तुमची झोप बघायलाच पाहिजे म्हणे. ते म्हणले, त्याने विचारलं तुम्ही कसे आले. ते म्हणले, तू म्हणलास की रामावर भगवंत माझा रक्षण करता आहे, म्हणे तुझा जेवढा विश्वास आहे रामावर, तेवढा काही म्हणे माझा नाही. म्हणून बघा, तर गोड तर बोलले, रट्टा तर मारला, पण अपमान तर नाही केला. हे संतांच्या संगतीत शिकायला मिळतं. आणि त्यांनी लिहून ठेवले आठवणीमध्ये, त्या क्षणी म्हणजे असे डोळे उघडले अकस्मात, की अरे बापरे. ते म्हणले, तुझा जेवढा विश्वास आहे देवावर, तेवढा म्हणे काय म्हणे माझा नाही. मी म्हणले, तुझ्या बाजूला तू झोपणार म्हणे, मला माहित होतं. मी आपला येऊन बसलो. तर हे संत संगतीतच शिकायला मिळतं बरं. हे पुस्तक वाचून कसं काय मिळणार आपल्याला शिकायला. जसं रामदास स्वामी म्हणतात, ते अगदी खरं आहे की, आणि हे जन्मस्थान, इथून शिकायला सुरुवात होते. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन.
सद्गुरु भजने समाधान. ते भजन म्हणजे पुन्हा सेवा. अकस्मात म्हणजे कुठल्या क्षणी येईल सांगता येत नाही, असं ही वेळ कसं येईल. तर म्हणले मग काय होतं समाधान, कशा ज्ञान माझ्या व्यक्तिमत्व कसं उलगडत जातं. देह मिथ्या जाणुनी जीवे, याचे सार्थकची करावे. भजन भावे तोष व्हावे, चित्त सद्गुरूचे एकच ध्यान, की सद्गुरु माझ्यावर प्रसन्न कसे होते. आता पहा, शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. आपण बघा नवदा भक्तीमध्ये एका समासामध्ये वंदन समासाचा ती थोरवी रामदास स्वामींनी कशी गायली होती. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली. की आपण फक्त नमस्कार करतो, पण साधू काय म्हणतो, आता हा याच काळजी मला लागली. पण शरणागताची वाहे चिंता कसं, तर म्हणजे जैसे बाळा वाढवी माता नाना यत्ने करून. आता व्यावहारिक भूमिकेवर एवढाच दृष्टांत देतात, म्हणून गुरुला आई म्हणतात. गुरु गुरु माऊली, या दृष्टिकोनातून. म्हणून सद्गुरूचे भजन, जयास घडे तोची धन्य. सद्गुरुविण समाधान आणिक नाही. आणि आता बघा कसं, की ह्याला लघु दासबोध आपण म्हणलं, त्यांनी कशी पुढचीच उभी कशी आहे बघा. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. पण बघा आपल्या सुदैवाने रामदास स्वामींनी दासबोध इथे संपवलं नाही. आणखीन पुढचे दशक लिहिले. आणि दुसरं एक इतकी युवन आहे बघा. आधीच्या ओळीत काय म्हणले, जसे बाळका वाढवी माता नाना यत्ने करून. आता बघा आपण मुलांना कॉलेजला सोडायला जातो कधी कॅम्पसला, मग एअरपोर्टवर म्हणा कुठे, घरी सगळं सांगितलेलं असतं, सगळं समजून काय त्याला उपदेश द्यायचा असतो. ते ऐकतात की नाही ऐकतात, पण ते सगळं सांगितलेलं असतं. मग एअरपोर्टला चेक इन झाल्यावरती आता जा, तरी पुन्हा ती आई जाते, पुन्हा त्याला सांगते की अभ्यास कर, वेळ फुकट घालू नको, पुन्हा सांगते. अगदी ह्याच धर्तीवर 43वी ओवी काय बघा. आता इथं काय म्हणले, सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. आणि 43वी ओवी काय बघा, पुन्हा सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही. जयास न म्हणे तीही अवलोकावी गुरुगीता. ते म्हणले ह्याला पटेल की नाही सांगता येत नाही, त्याला कुठला शब्दाचा कोण ज्ञानी असेल, त्याला काही रेफरन्स दिल्याशिवाय पटेल का नाही, म्हणून म्हणले तर मी जे सांगतोय ते ठीक आहे, पण ते गुरुगीतेत पण असं सांगितलंय बरं का, त्याच्यावर तरी विश्वास ठेव. पुन्हा रामदास स्वामी सारखे बघा इतके थोर ज्ञानी, ते पुन्हा आई सारखे पुन्हा सांगायला आले. म्हणले शब्दांची खटपट संपला करता शेवट, पण पुन्हा म्हणलं नाही आता आणखी सांगतो जरा तुला पटेल असं. गुरुगीता. आता ही गुरुगीता ही स्कंद पुराणात आहे. तिथे काय म्हणतात, तिथे निरोपिले बरवे. बरवे म्हणजे स्पष्टपणे, गोडपणे, सत्य, हिताचं, असे बरवे शब्दाला खूप अर्थ आहे. पार्वती प्रती सदाशिवे, शंकर भगवानांनी पार्वतीला उपदेश केला. काय केला की हेच, की या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवा, असा शंकरांनी पार्वतीला उपदेश केला. तर बघा या स्कंद पुराणामध्ये हा उमा महेश्वर संवाद आहे, खूप मोठं आहे. पण आपल्या भाग्याने रामदास स्वामींनी याचा भावार्थ सार असे करून 149 ओव्यांचा 149 149 ओव्यांचा छोटा एक पुस्तिका त्यांनी लिहिली रामदास स्वामी. बघा त्याच्यामध्ये काय म्हणलंय, कवण उपाय सदाशिवा, ब्रह्मप्राप्ती होय जीवा. नमो तुझ देवादिदेवा, म्हणून चरणी लागली. जीवाला ब्रह्मप्राप्ती कशी होईल असं म्हणून ती त्याच्या चरणाशी लागली. मग ते पुढे बरंच आहे. शंकर भगवान तिला म्हणतात, अगं तुला सगळं माहिती आहे, पण तू लोकांना बरं वाटावं, त्यांना कळावं म्हणून हा प्रश्न मला विचारलास, हे मी जाणतो, तुला सगळं माहितीच आहे. मग म्हणतात जय जय भक्तराजा. तिला म्हणतात, पार्वतीला म्हणतात भक्तराजा, तिला सर्वोच्च भक्त म्हटले. अखंड करावी गुरुपूजा, देव आणि गुरु दूजा, विकल्प न धरा. विकल्प म्हणजे ऑप्शन, चॉईसेस.
तर असं नाही की खरोखरच आहे का, नक्की आहे का, मग गुरु जिवंत पाहिजे का, त्याला इंग्लिश बोलता यायला पाहिजे का, नको का, असं काही मनात विचार नाही. तर तो असा विकल्प न धरावा. हम्म. देव तैसाच गुरु, नाही तयाहुनी थोरू, ऐसा जयाचा निर्धारू, त्यासी पावे सकल सिद्धी. हे शंकर भगवान पार्वतींना सांगताय की असा ज्यांनी मनाशी पक्का निर्णय घेतला त्याला सकल सिद्धी मिळते. मग आपलं असं आहे, आपण लगेच म्हणतो अरे सांगा सांगा आम्हाला सिद्धी पाहिजे. आता सिद्धीचा अर्थ इथं रामदास स्वामींना काय आहे माहितीये का? सिद्धीचा असा आहे, आपण एक ओवी आधी काय बघितली होती, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूप ओळखले, समाधान झाले, ही सिद्धी. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे चित्त चैतन्य मिळाले म्हणजे काय हो? तर असं आहे, आपण जे आपल्या मनामध्ये जे काही आता आजकालचा शब्द म्हणजे अल्गोरिदम जे आहेत ना, की असं झालं म्हणजे सुखी, हे होईल मग ते होईल मग ते होईल, हा मग मी सेटल होईल, किंवा अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे. तर हे सगळे आपल्या व्यवहारातलेच आडाखे आहेत की नाही, अंदाज आहेत की नाही आपले सगळे. त्याच्या मुळाशी काय आहे, पैसा किंवा हे शरीर, याच्या व्यतिरिक्त काहीतरी समाधानाचा आपला अंदाज आहे का, प्लॅन्स आहेत का? शरीर आणि पैसा हे सोडून आपण कुठल्या आनंदाच्या कल्पना करू शकतो का? बघा तुम्ही विचार करा. तर ह्या सगळ्या गेल्या की त्याचं चित्त रिकाम झालं, ते चैतन्यात मिळालं. मग त्याचा सिद्धीशी काय संबंध आहे? तर म्हणले जसा आरसा असतो की आरसा, त्या आरशासमोर आपण गेलो तर काही आपलं प्रतिबिंब पडावं म्हणून आपल्याला काही प्रयत्न करायला लागतात का? नाही, ते पडतच ते. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जरूर असेल तर उपयोग करा. काय भांग पडायचा असेल करा. नाही पडलं तर ठीक आहे. जे काय आहे ते. काही वेगळं काही त्याचे प्रयत्न थोडी करतो. तसं हे सद्गुरूचं चित्त निर्मळ असल्या कारणानं तर शिष्य समोर दिसलं त्याला सांगायला लागत नाही, याला किती समाधान आहे. तर बघा गाडगे महाराजांना कसं कळलं की आज हा लेखाचा झोपणार आहे. हा नुसतं तोंडाने सांगतोय हा हा देव करेल देव करेल, हा झोपणार आहे. तसं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला मामा दांडेकर, तुम्हाला नाव तुम्हाला ऐकून माहिती असेल, मामा दांडेकर. तर ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते बघ. आणि ते इतके ते संतच होते, ज्ञानेश्वरीवर त्यांचं टीका आहे. आणि ते वारकरी संप्रदायाने कीर्तन करे. पण आता ज्यांनी मला ही आठवण सांगितली ना, त्यांचे शब्द वापरतो. म्हणजे एक एक जे व्यावसायिक फार प्रसिद्ध कीर्तनकार होते, ते या मामा दांडेकरांवर खूप टीका करायचे, तोंड सुख घ्यायचे. कारण हे काय म्हणे, कारण मामा दांडेकर त्यांच्या प्रवचनामध्ये ते आता वेस्टर्न फिलॉसॉफी शिकलेले होते. ते वेस्टर्न रेफरन्सेस द्यायचे की हो अरिस्टॉटलनी पण हेच सांगितलंय, ह्या वेस्टर्न संतांचं पण असंच म्हणणं आहे, प्लेटोनी पण हेच सांगितलंय, असे काही काही उदाहरणं द्यायचे ते. तर ते हे टीका करणारे ते त्यांना म्हणायचे, हे काय म्हणे तुम्ही इंग्रजी कशाला आणता म्हणे, इंग्रजी सांगता, त्याचा काय संबंध आहे ज्ञानेश्वरांशी, बरोबर नाही. तर मामा दांडेकर अगदी नम्र होते बघा. ते म्हणले हो पण मी काय करू, माझ्या गुरुची त्याला परवानगी आहे, त्यांनी सांगितलंय असं सांगितलं तरी चालेल म्हणून. त्यांचे गुरु जोग महाराज, तुम्हाला काही जणांना ऐकून माहिती असेल जोग महाराज. तर ते फार ज्ञानी आहे. त्याचा फोटो आहे बघा ज्ञानेश्वरीच्या काही ठिकाणमध्ये जोग महाराजांचा. अजूनही वारकरी संप्रदायामध्ये जोग संप्रदायाला फार म्हणजे मानतात. ते जे टीका करणारे होते प्रसिद्ध कीर्तनकार होते बघा. पण त्या संतांनी कसं सांगितलं, व्यावसायिक पोटासाठी कीर्तन करणार प्रसिद्ध असतील हो. तर ते काय म्हणले, त्यांनी काय सांगितलं, पण माझ्या गुरुची परवानगी आहे. ते टीका करणारे म्हणले पण तुमच्या गुरूंना कुठे इंग्रजी आहे. ते खरं होतं, त्यांना जोग महाराजांना इंग्रजी नाही. मग ते मामा दांडेकर म्हणले हो म्हणे, मी असा कधी विचार नव्हता केला. तर मग ते आले जोग महाराजांकडे, आपल्या गुरुंकडे आले. म्हणले ते तर आज म्हणले ते अध्यक्ष संप्रदायाचे अमके तमके, त्यांनी मला असं म्हणले आज की तुम्हाला कुठे इंग्रजी कळतं, त्यांना काय समजतं. तर जोग महाराज एवढंच म्हणले, अरे अरे म्हणजे ज्या जिभेने तो अशी गुरुपदाबद्दल अशी हीन भावना आहे, ती जीभ म्हणले झडल्याशिवाय राहायची नाही, असं ते बोलून गेले. आणि काय सांगायचं, काही महिन्यांनी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला, पॅरालिसिसचा, आणि त्यांची वाचा गेली. त्यांना नुसतं असं बोलता येईना काही.
तर ते मामा दांडेकरांना खूप शॉक बसला. तर ते मामा दांडेकरांनी विचारलं, गुरु म्हणले, गुरुदेव हे असं ते बोलले म्हणून झालं का? नाही रे म्हणे, मी इतका क्रूर नाही. मी पण म्हणे मी काय करू, मला डोळ्यासमोर दिसलं ते. तू जेव्हा म्हणलास ते की ते असं म्हणले, तेव्हा मला डोळ्यासमोर दिसलं की असं होणार आहे. मी काय करू? म्हणून मी बोलून गेलो. मी काही शाप नाही दिला त्यांना. आता हे चित्त चैतन्य मिळाले त्यासी पावे सकल सिद्धी. काय की देव तैसाच गुरु नाही तया होनी थोर. आपल्या मनाचा थोर निर्धार पाहिजे. ऐसा जयाचा निर्धारू त्यासी पावे सकल सिद्धी. तर बघा मामा दांडेकरांची आठवण. म्हणले म्हणजे मी काय करू, मला दिसलं डोळ्यासमोर की असं असं होणार आहे. तर बघा आणखी आता तुम्ही म्हणाल हे योग वशिष्ठ कशाला. आता काही जणांनी म्हणले हे रामदास स्वामींनी सांगितलं, पण ह्याला काही बाकीचे आधार आहेत का? आता बघा रामदास स्वामींचे असा प्रश्न विचारणं बरोबर नाही बरं. रामदास स्वामींचे इथं काय म्हणले, गुरुला देव माना, आणि प्रत्यक्ष भगवंत रामदास स्वामींचे गुरु होते. श्री रामचंद्र. तर आता बघा चला आपण आणखीन मुळात जाऊ. तर श्री रामचंद्रांना ज्यांनी शिकवण दिली ते योग वशिष्ठ जो ग्रंथ आहे, वशिष्ठ मुनी, त्याच्यामध्ये प्राथमिक तयारीचा एक सेक्शन आहे योग वशिष्ठामध्ये. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, मोक्षद्वारे द्वारपाला चत्वार परिकीर्तिताः. मोक्षाचे दरवाजा आहे ना, मोक्ष त्याच्याकडे 4 रखवालदार गार्ड्स आहेत, तिथे 4 आहेत, फेमस आहेत ते. परिकीर्तिता कोण आहेत? शमो विचार संतोष चतुर्थ साधु संगम. साधु संगम इथेही पुन्हा त्यांनी तेच सांगितलं बघा. रामचंद्रांना तेच सांगितलं, साधू संत समागम आहे. आणि त्याच्यामध्येच पुढे वशिष्ठ मुनी म्हणतात की हे 4 वेगळे नाहीये, यातला कुठलाही एक तू पकड तर तुला आतमध्ये जायला परवानगी दे. शमो म्हणजे कसं की आतलं आंतरिक समाधान, चित्त कुठे बाहेर इकडे तिकडे वाहू द्यायचं नाही. तर शंकराचार्यांची एक रॅपिड फायर प्रश्नावली आहे. त्याच्यामध्ये त्यांना विचारलं, दरिद्र का, दरिद्री कोण? ते म्हणले, जो असंतुष्ट आहे तो दरिद्री. म्हणजे त्याला कधी संतोष नाही तो दरिद्री. आता बघा इथे संतोषाला एक गाढ मानलेला आहे. आणि विचार जे म्हणलं ना, हा विचार, याला समर्थ विवेक म्हणतात. आणि ती ओवी आज आपण पाहिली, सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाची करावा विवेक, विवेक केल्या तर्क निरूपणी फुटे. रामदास स्वामी पण हेच सांगतात. आणखी काय सांगतात रामदास स्वामी, की भजन भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नाही समाधान. इथं पण त्यांनी, आणि हे कुठे सांगितलंय, नवदा भक्तीच्या 9 भक्ती सांगून झाल्यावर अगदी समर्पणाची आत्मनिवेदन भक्ती आहे, तिथे सुद्धा ते तेच सांगतात, विचार. विचार कसा करायचा, की देव तैसाच गुरु नाही तया होनी थोरू, ऐसा जयाचा निर्धार. हे दिस इज हाऊ टू थिंक. या तऱ्हेने रामदास स्वामी आपल्याला पुढे नेतात. बर, आता आणखी बघू. आता या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या उपसंहाराच्या आहेत. आणि ते म्हणले, या ग्रंथाचा विवेक विवंचून पाहे साधक, त्याला एकच सापडेल, काय? ज्ञानाचा निश्चय. त्याचं एकदा ठरलं, हे ज्ञान मला पाहिजे. ते कसं मिळवायचं, कोणाकडून मिळवायचं ते नंतर बघू, पण मला हे पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही नको. ज्या ग्रंथी अद्वैत बोलिले अद्वैत, तो म्हणू नये प्राकृत. आता हे 350-400 वर्षापूर्वी संस्कृतचा खूप पगडा होता. त्या काळचे पंडित लोक म्हणायचे, जे संस्कृत नाही म्हणजे ते 3rd ग्रेड. तसं नाही, ते म्हणले प्राकृत म्हणजे अनकल्चर्ड, संस्कार झालेला नाही. ते म्हणले असं नका म्हणू, सत्य जाणावा वेदांत अर्थाविषयी. जे अर्थ आहे ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी. ही प्राकृत भाषेत मराठीमध्ये पण वेदांतच सांगितलंय ना, त्याचं महिमा काय आहे, समाधान मिळतं. प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञान, तिथं हा ज्ञानाचा उपाय पण सांगितलाय. आणि शेवटी कसं म्हणलंय, समर्थ कसे होते, अग्रेसिव्हली गुड. ते म्हणले, अरे ठीक आहे म्हणे, एवढ्याने तुम्हाला समजून सांगतोय तरी पटत नाही का,
तुम्ही मूर्ख आहात. मूर्ख कसे म्हणे मूर्ख, त्याला उदाहरण पण दिलंय. म्हणे माकडाला जर नारळ दिला त्याला कळेल का की आतमध्ये तर फोडून आतला गर खायचा असतो ते. त्यामुळे मरकटा नारिकला जायचं. मग तुम्ही टीका केलात तर म्हणले तुम्ही माकड, माझ्या लेखी तुम्ही माकड आहात. माकड आहात. हं. झालं. ठीक आहे. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे हे घेणे. अधिकार परत्वे म्हणजे नॉट अकॉर्डिंग टू माय स्टॅटस, म्हणजे कसं माझा अधिकार हक्क असं नाही. माझी जेवढी समजूत आहे त्याप्रमाणे आपल्याला जेवढं समजतंय तेवढं घ्या. कसं घ्या, तर म्हणे शिंपी मधील मुक्त उणे म्हणू नये. मुक्त म्हणजे मोती, की मोती शिंपल्यामध्ये आहे आणि शिंपला काय त्याला काही व्हॅल्यू नसते, पण आतमध्ये मोती आहे की नाही, म्हणून तो शिंपला व्हॅल्युएबल झाला की नाही. मग तिथे म्हणून म्हणले हा मराठी शब्द जरी असतील तर त्यात अर्थ वेदांताचा आहे. त्याची त्यांनी तुलना, मराठी भाषेची तुलना शिंपल्याशी केली आणि अर्थाची तुलना वेदांताशी केली. जिथे आणि का म्हणले की जिथे संस्कृत मध्ये जे उपनिषद आहे तिथेही शेवटी सार काय आहे सांगता येत नाही, सांगता येत नाही. तिथे भाषा व्युत्पत्ती चालत नाही, हेच सांगायचं ना, कारण परब्रह्म आदि अंती अनिर्वाच्यच आहे. मग अनिर्वाच्य आहे हे संस्कृत मध्ये ऐकलं काय आणि मराठीत ऐकलं काय? तर काय काय फरक पडला? तर म्हणले संस्कृत मध्ये शिकून उपनिषदाचा कन्क्लुजन हेच आहे की नाही, असं सांगून त्यांनी हा समास इथे संपवला. त्याचबरोबर हा दशक आपला संपला. बघा, वी हॅव कम अ लॉंग वे. ह्या आपलं 4 मेला हा आपला दशक सुरू केला होता. 27 आपले अभ्यास वर्ग झाले. तर ह्याचं सार आपण काढून आपण काय बघितलं होतं, तर परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, हे सार आहे. हा, हे कसं सार आहे तर आपण सोप्या शब्दात बघू. कारण एक जण काय म्हणले, ते दर दशकाच्या शेवटी अरविंद तुम्ही एवढंच सांगता, सद्गुरूला करा, आणि मग खरं काय ते काय सांगतच नाही तुम्ही. मी माझ्या मनचं नाही सांगत आहे, रामदास स्वामींचे शब्द आहेत, पण आपण आपल्या सोप्या शब्दात बघू की ठीक आहे, आपल्याला प्रश्न आहे ना, ठीक आहे, प्रश्न करू आपल्या बुद्धीला. आता बघा, आपले 70 समास अभ्यासून झाले. आपणच आपल्याला विचारू, आपण एक आत्ममन संवाद करायला हरकत नाही की सद्गुरूंच्या सान्निध्यात काय विशेष आहे. तर असं ज्ञान तर आहेच, म्हणले ज्ञान पुस्तकात पण आहे. आणि हो, हल्ली म्हणले ते MP3 प्लेअर युट्यूबवर पण दिसतं ते व्हिडिओ. अरे पण म्हणले तुला काही समजलं नाही, मी रिवाइंड करेन. आपण रिवाइंड केलं तरी पुन्हा तेच सांगणार, ते वेगळं सांगणार का MP3 रेकॉर्डिंग? काही वेगळ्या तऱ्हेने थोडी समजून सांगतील आपल्याला, तेच पुन्हा ऐकायला लागेल. आणि ते MP3 प्लेअर ऐकताना झोपला तर कोण उठवणार? तर एक संत सांगायचे, अरे जागत्या गुरुचं ऐकताना तू झोपतो, तर पुस्तक पुस्तक वाचताना झोपशील तर काय करणार? तर आणि ते पुस्तक कोणी लिहिलंय? गुरुनीच तर लिहिलंय ना. मग ते गुरुचे सांगत आहेत ते ऐक ना. आणखी काय होतं, तर अव्यक्त हे माझे मूळ निवासस्थान आहे. म्हणजे कसं आहे, दृश्यातलं काही माझा आधार नाहीये, भगवंत हा माझा आधार आहे. हे त्याच्यावर पूर्ण निष्ठा त्यांची आहे. आपण कसे बघा, अव्यक्तातनं आलोय, वी आर इन ट्रान्झिट, आणि पुन्हा अव्यक्तात जाणार आहे, ही सद्गुरूंची ठाम निष्ठा असते. मग हे तिथे हे पुस्तक वाचून कसं कळणार? दुसरी गोष्ट, तळमळ. ही तळमळ त्यांना असते ना, की कसंही करून त्या शिष्याला त्याला ज्ञान द्यायचं, ही जी तळमळ डोळ्या देखत बघायला मिळते, ती पुस्तक वाचून कसं काय करणार? आपल्याला तळमळ नसते. आपण म्हणतो एवढ्या सकाळी कोण उठणार, जाऊ दे आम्ही रेकॉर्डिंग ऐकेन उद्या. आपल्याला तळमळ नसते. पण ती तिथे तळमळ प्रत्यक्ष बघायला मिळते. नंतर हे अमानित्व, नम्रता, क्षमा, हे बघायला मिळतं. तर बघा, मी त्या स्वामींचं उदाहरण सांगितलं ना, त्यांना काही तिथलंच पुढचं उदाहरण सांगतो. त्यांनी एकदा युथ कॅम्प केला होता बऱ्याच वर्षापूर्वी. त्याला मी, माझी पत्नी, आम्ही त्यावेळेस काय होतो, अडल्ट शॅपेरॉन, पॅरेंट शॅपेरॉन. तर होतो आम्ही तिथे, 70-80 युवक होते. आता ते काय, जनरली सगळीकडे मिशन म्हणजे घर राहतं घर विकत घेतलेलं असतं. क्वचित ठिकाणी चर्च घेतात, विकत मिळतं. मग तिथे काय बाथरूम वगैरे लिमिटेड असतो. तर एकदम 80 जण घरात वापरत, बाथरूम खराब होते, ते म्हणजे काय ओव्हर यूज होतात. मग ते दिले होते सगळ्यांना की यांनी हे साफ करायचं, ते साफ करायचं, सगळं व्हॉलंटिअर्स तर असतं.
तर ते पहिल्या दिवशी ते प्रेसिडेंट आले आणि तिथं त्या ब्रह्मचारीलाच म्हणले, स्वामींना, बाथरूम खराब आहे पुष्कळ, तुम्ही व्हॉलंटियर नेमले नाही का साफ करायला? ते काही नाही बोलले. दुसऱ्या दिवशी तर ते प्रेसिडेंटच सांगत होते बरं, ते म्हणले मी रात्री लॉक करायला आलो, ते म्हणले स्वामी ते स्वतः टॉयलेट साफ करत होते. म्हणले हो स्वामी तुम्ही काय करताय? नाही म्हणे ते मुलं आहेत म्हणले, त्यांना नाही कळत बाथरूम कसा साफ करायचा, आपली स्वच्छ होते बाथरूम म्हणले. झाली का बघा, झाली का स्वच्छ? ते सांगत की हे अमानित्व, नम्रता, मी म्हणे ते सोडलं माझ्या मनातले विचार की फरड व्यक्तिमत्व म्हणजे साधू, असं म्हणजे संत. आता हे बघूनच मिळणार ना शिकायला संत संगतीमध्ये, ते कुठे बाहेर मिळणार बघा शिकायला. आणि बघा त्यांना जो शॉक बसला, ते किती प्रामाणिक होते, त्यांनी मोकळेपणे, हे तर आम्ही बघितलं स्वतः की ते स्वतः साफ करत होते. आता बघा हे महत्व आहे. चला मग आता एवढं सांगून आता मग ह्याचा शेवट काय व्हायला पाहिजे की हे सगळं आठवलेलं हे चित्त चैतन्य मिळाले, आपलं पण चित्त चैतन्य मिळायला हरकत नाही. मग म्हणजे काय की आपल्यामध्येच एक चांगला मी आणि एक वाईट मी, कशाला म्हणा व्यवहारी मी, कारण आपल्यापैकी वाईट कोणीच नाही तर आपण दासबोध ऐकायला येतो कशाला. तर व्यवहारी मी म्हणजे माझा कटाक्ष व्यवहाराकडे आहे की नाही, तर तो व्यवहारी मी याच्यामध्ये संवाद मध्ये गेल्यावेळी आपण काय बघितलं होतं की या स्वामीजींची रचना बघितली होती की अरे तो आत्मा मनाला सांगतोय की अरे तू कधी करशील भजन सिरियसली, टेक सिरियसली. तर तुमचे विचार तुम्ही मांडलेत ते आपण पटकन बघू. तर बघा एकाने काय म्हणलंय की हो म्हणले की की बातो बातो में बीत जाते, असं आत्म्याने विचारलं तर मनाने उत्तर दिलं की मला त्याच क्षणापासून सुरुवात करायला हवी, असं एकाने उत्तर दिलं. कारण का की हो म्हणले आताच आयुष्य खरंच बातो बातो में बीत गया. आणि कारण का कशावरून, तर म्हणले पूजेला बसलं तरी म्हणे आतमध्ये बाते चालूच आहेत. माझी आतमध्ये किती नको त्या आठवणी उगीच चालू असतात की नाही. म्हणून म्हणले ते म्हणतात बघा, ते कसं प्रामाणिकपणे म्हणतात की माझं भजन खरं कधी घडलंच नाही जणू काही. आहा, फार ते तुमच्या सगळ्यांच्या आता सगळ्या आपण बघणार नाही, थोड्या बघू. म्हणले मी लहानपणापासून भजन करतोय हो, हे दुसऱ्या एकाने सांगितलंय. कशामुळे करतोय भजन, तर संस्कारामुळे म्हणा, फॅमिली अपब्रिंगिंग, थोडं लव्ह फॉर गॉड, पण थोडं म्हणले फिअर आणि कल्चर प्रेशर. म्हणजे अरे तुम्ही असे भारतातले आणि गणपतीला, महाराष्ट्रातले आणि गणपतीला नाही आले, अरे फिअर प्रेशर असतं. मग काही फिअर पण असते. फिअर म्हणजे काय की असलेच गणपती भगवान तर काही त्यांनी नाराज नको व्हायला, म्हणून एक ते कायद्यामध्ये काय असतं, एक अँटिसिपेटरी बेल एक असतो की अटकपूर्व जामीन, की म्हणजे ते आधी काढून ठेवलेलं बरा, म्हणजे काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर ते भीतीपोटी करतो, असे काय काय कारण असतात. म्हणले त्याला म्हणे व्यावहारिक मूल्य आहे, असं त्या साधकांनी सांगितलं. म्हणे आता मी मात्र प्रयत्न करतोय की फक्त देवाच्या प्रेमासाठी करतोय. आणि म्हणले ते कठीण आहे हो, इट इज चॅलेंजिंग. पुन्हा पुन्हा मन सारखं व्यवहाराकडे झुकतं. पण म्हणे मला ते प्रार्थना करतो की असं मला इथं चिकटून राहायचंय फक्त भजनासाठी भजन. इट इज चॅलेंजिंग. हो चॅलेंजिंग तर आहेच, मग त्यासाठी श्रवण करत राहायला पाहिजे, दासबोधामधनं चालू ठेवला पाहिजे संवाद. बर आणखीन काय, एक जण म्हणले की माझ्या मनाने काही सबब सांगितली नाही. त्या साधकांनी कशी सांगितली, जरा डोळा लागला हो, ते असं नाही म्हणले चूक झाली माझी, माझा डोळा लागला. मग त्या गाडगे महाराज कसं म्हणले, अरे हा तुमचा डोळा, मग तुमची झोप कशी असेल. तर त्यांनी ते म्हणले की माझ्या मनाने काही सबब नाही सांगितले. आणि त्यांनी जे काव्य पंक्ती लिहिल्या त्यांनी 3 ते छान आहेत फार. मोह माया के जाल में भूला मैं जीवन ध्येय, हे सद्गुरु आत्मा आता तूच मला वाचव. त्यांनी सांगितलं की हे त्यांना त्या अर्जुन विषाद योगावरनं सुचलं. हा होमवर्कनं मला सगळ्यात जास्ती फायदा होतो. कारण तुमचे इतके सुंदर सुंदर विचार तुम्ही पाठवता आणि मला ते फार मननात्मक असतात.
हं, हं. आणखीन काय म्हणले? की म्हणले मैं दीन कामना से प्रभाव, म्हणजे माझ्या सध्याच्या कर्माला अ, प्रवर्तक कोण आहे, स्पॉन्सर कोण आहे? तर म्हणले विषयांचं आकर्षण हे स्पॉन्सर्स आहेत. ते असतं ना, अमुक तमुक प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय, तसं माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज स्पॉन्सर्ड बाय कामना. म्हणले हे सद्गुरु दाता, मला विवेक वैराग्याचं बळ दे. ओहो. आणखीन काय म्हणले? की ते म्हणतात की मला आय चूज व्हॉट इज कंड्युसिव्ह, म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती, काहीतरी करायचंय आणि काहीतरी थांबवायचंय, आहे की नाही? मग ते कसं वापरायचं? तर म्हणले साधना के अनुकूल तिथं प्रवृत्ती माझी जाऊ दे, की कशा कुठल्या वेगवेगळ्या तऱ्हेनं साधना करू, आणि साधना जे प्रतिकूल असेल, गोष्टी आड येत असतील, त्यातनं मला निवृत्ती दे. हम्म, हे सद्गुरु आत्मा, मला असं साधक बन. आहा, फारच सुंदर त्यांनी सांगितलं. आणि शेवटचं म्हणले की मला तुझ्या मदतीची गरज आहे रे, माझं बळ कमी पडतं, की मेरा ध्यान सदा रहे तुझ पे, हेच माझी मी भजन गाऊ दे. हे सद्गुरु आत्मा, ही कृपा तू माझ्यावर कर. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचा आहे ना, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, त्याच्या आधारावर त्यांनी सांगितलं. आणखीन बघू 2-3, मग आपण तेजोमयांचं पण बघणार आहोत बरं. ते काय म्हणले? आय एम ट्राईंग माय बेस्ट टू कंट्रोल ती कॉन्स्टंट अर्थ. त्यांनी कसं सांगितलं? मी विषयांनी कामनांनी प्रवृत्त होऊन करतो, की माझे विचार आधी मी बघायचं, निरीक्षण करायचा माझा प्रयत्न असतो. पण बरेच वेळा ते निरीक्षण होऊन ऍक्शन होऊन गेल्यावर कळतं की अरे असं केलं मी. पण आय बीन ट्राईंग, मी जप करतोय इन माय आयडलिंग ऍक्टिव्हिटी. खरं आयडलिंग ऍक्टिव्हिटी नाही, खरं आयडियल ऍक्टिव्हिटी असं त्यांना कदाचित म्हणायचं असावं. फावल्या वेळात तर ठीक आहे करतो, पण माझ्या प्राईम टाइमला मी जप केला पाहिजे. काही वेळ काय होतं, टाईप करताना ते कॉम्प्युटरच काहीतरी घुसवतो, ते ऑटो करेक्ट असेल, तसं झालं असेल कदाचित. म्हणले आय बीन ट्राईंग टू सेट असाइड डेली रुटीन. आणि अगदी हेच बघा दुसऱ्या साधकांनी सांगितले, की ते म्हणले आतापर्यंत माझा प्रवास, माझी देवावरची श्रद्धा दृढ होण्यासाठी, म्हणजे मी त्यांनी रुटीनसाठी मी सांगतो की त्यांनी काय करायचं नक्की ठरवलंय, दुसऱ्या साधकांनी सांगितलंय. पण बघा, प्रत्येक जण वी आर अप्रोचिंग इन डिफरंट अँगल. पण कसं सुंदर एक पुष्पगुच्छ तयार झाला बघा, बुके ऑफ ग्रेट थॉट्स. ते काय म्हणले की मी पहिली गोष्ट प्राईम टाइम म्हणलं ना, की आयडलिंग टाइम पेक्षा आयडियल टाइम त्यांनी सांगितलं, सकाळी मी देवासमोर बसून मी जप करणार आहे, आणि संध्याकाळच्या वेळी दमलेलो असतो, मग ठीक आहे रामरक्षा म्हणणार आहे. आणि मग दोन्ही गोष्टी भक्तिभावाने करणं. आणि हा जो कन्क्लुजन काढला ना, फारच सुंदर, की एकदा नियमाला वाहून घेतलेलं असलं की तेवढ्या वेळेत तरी माझा मीपणा विसरण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याची काही अपेक्षा नाहीये बघा. काय अपेक्षा आहे? पण की माझं मी पण विसरायचं आहे, म्हणजेच देवासाठी देव पाहिजे. आणि दुसरा एक प्रयोग त्यांनी सुरू केलाय, की जिथं कंटाळ येईल ना, तिथे सांगायचं की हे देवाचं काम आहे. ते म्हणले त्यामुळे त्यांचे मनातले निगेटिव्ह विचार येणं बंद झालं. आहा, बघा हे असं आपल्याला स्फूर्तीदायक आहे की नाही? काही काही वेळा असं वाटतं, मग ते रामदास स्वामी तर ठीक होते, ते ग्रेट होते, मला कसं जमेल? हे मी माझ्या पुरतच बोलतोय, मी माझ्यातनं कल्पना करतो सगळ्याची. मग किती किती सुंदर सुंदर आहे की नाही? तर रामरक्षा म्हणायला बघा 5-6 मिनिटं लागतात. त्याचा अर्थ पण किती खोल आहे. मग म्हणता म्हणता तो अर्थही जातो आपल्या मनामध्ये. इतकं सुंदर सुंदर आहे. बर, चला आता आणखीन, मग आता आपण, आता कोणाला आयत्या वेळी काही सांगायचं आहे का? तुम्ही सांगू शकता, किंवा आपण असं करू, तेजमानंदांचं ऐकून घेऊ त्यांचे विचार, हा, आणि मग आपण करू. ठीक आहे? तर ते बघा, आपला वेळ कसा जातो, गप्पा टप्पा. तो आत्मा मनाला काय माहीत माहिती काय? बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर तू भजन कब करेगा बता मन. असं आहे, कोणी दुसऱ्याने आपल्याला सांगितलं तर राग येले. आता पण आत्मस्व म्हणा, अरे बातों बातों में दिन बीत जाते हैं, फिर
तू भजन कब करेगा बता मन। बीत गए जो दिन नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण। बीत गए जो दिन नहीं आते हैं फिर, तू समझ ले इसे इसी क्षण। प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन। प्रभु भजन बिना जीना भी क्या जीना, अधूरा ही रहे ये जीवन। बातों बातों में दिन बीत जाते हैं फिर, तू भजन कब करेगा बता मन। आता आपली वेळ झाली, पण 5 मिनिटं जास्ती घेऊ का आज? पूर्ण करूया हे, चालेल ना? हा. आता चला पुढचं ऐकू. मग काय उत्तर दिलं मनाने? स्वामीजी काय सांगतात? आता मन काय उत्तर दिलं त्यांनी? बात मैंने जानी भली भांति सुनी. अच्छा, आणि मी काय करणार आहे? लगेच करता हूँ प्रभु को नमन. बात मैंने जानी भली भांति सुनी, करता हूँ प्रभु को नमन. बड़े दयालु हैं प्रभु सबके लिए, होगी मुझ पर कृपा मैं शरण. आहा, बड़े दयालु हैं प्रभु सबके लिए, होगी मुझ पर कृपा मैं शरण. नित करता रहूँगा मैं प्रभु का स्मरण, कर्म अपना मेरा ये वचन. नित करता रहूँगा मैं प्रभु का स्मरण, कर्म अपना मेरा ये वचन. बात मैंने जानी भली भांति सुनी, करता हूँ प्रभु को नमन. बघा कसं आहे, नुसतं भजन नाही बरं का, कर्म पण करणार. व्यवहार तर सोडायचा नाहीये. जे आपलं कसं आपले जमिनीवरचे पाय नाही सोडायला सांगत आहे कोणी. आपलं जे कर्तव्य आहे ते कर्म पण करणार आहे, पण प्रभू स्मरणात करणार आहे. मग आता पुढे काय झालं? आत्म्याने मनाला सांगितलं, मग मनाने ऐकलं. आईवडिलांनी मुलाला सांगितलं आणि त्यांनी ऐकलं, त्यांना आनंद होईल की नाही? मग आत्म्याला काय झालं पहा. आहा, कितने अच्छे हो मन. हाँ, कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. करो चिंतन मनन, कभी न हो विस्मरण, चाहे निकट ही न क्यों हो मरण. कितने अच्छे हो मन, किया तुमने जो प्रण, मैं हुआ हूँ अति ही प्रसन्न. करो चिंतन मनन, कभी न हो विस्मरण, चाहे निकट ही न क्यों हो मरण. नारायण 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 नारायण,
होगा साक्षात प्रभु का दर्शन। नारायण 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 नारायण, होगा साक्षात प्रभु का दर्शन। कितने अच्छे हो मन, अच्छे हो मन, अच्छे हो मन। सद्गुरुनाथ महाराज की जय। तर पटकन 2 अनाउन्समेंट सांगतो की 27 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 8:30 वाजता ईस्ट कोस्ट टाइम नुसार स्वामी अद्वैतानंद ह्या 7व्या दशकाचा सारांश सांगायला येणार आहे. तुम्हाला प्रश्न तुमचे काही असतील, कुठला विषय तुम्हाला स्वामीजींनी समजून सांगायला जास्ती हवा असेल, तो विषय तुम्ही सांगा, तर मुद्देत पाठवा, म्हणजे आपल्याला जास्ती फलदायी होईल त्यांची आपल्या बरोबरची चर्चा. आणि लगेच पुन्हा आता आणखीन पुढच्या सोमवार मंगळवार आपला क्लास नाहीये, कारण मिशनचा इथला हा कार्यक्रम आहे, विनामूल्य आहे, सगळे अटेंड करू शकतात. पण आपला कार्यक्रम त्यामुळे वेळ 30 येत असल्या कारणानं सोमवार मंगळवार नाही, पण आपण शनिवारी भेटणार आहोत. आणि मग पुन्हा आपलं सोमवारपासून मग 8वा दशक आपण सुरू करू. तर मी आता असं करतो, प्रार्थना म्हणतो आणि मग आपण थांब. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.